छत्रपती शिवरायांच्या विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आलाय। या दोन्ही किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केलेला आहे। ढोल ताशाचा गजर करत आणि फटाके वाजवत शिवप्रेमींनी जल्लोष केलेला आहे। युनेस्कोच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 12 गड किल्ले हे आता यादी जाहीर झालेली आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी युनेस्कोची जी एक टीम होती त्यांनी येऊन पाहणी केली होती आणि त्यानंतर ही यादी जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत, ते या विजयदुर्ग किल्ल्यावर आलेले आहेत आणि त्यांनी पाहणी देखील केली आहे। एक आनंदोत्सव साजरा होत आहे एकंदरीत विजयदुर्ग किल्ल्यावर। साहेब, काय सांगाल, विजयदुर्ग किल्ल्याचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव जे आहे ते युनेस्कोच्या यादीमध्ये आले? एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडे म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तंजावरचा एक किल्ला जिंजीचा, असे 12 किल्ले आपल्याकडे महाराष्ट्राचे आरमारी सामर्थ्य काय होतं आणि त्याचा लँडस्केप काय होता तो त्यासाठी आपल्याला नामांकन मिळालेलं आहे। आणि युनेस्कोच्या नामांकनामुळे काय होईल की आता आपल्याला आपला जो जिल्हा आहे किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे शिवाजी महाराजांचे जे किल्ले सगळे जागतिक स्तरावर जातील आणि जिल्हा जगातल्या सगळ्या लोकांसाठी हा एक ठेवा उपलब्ध झालेला आहे की त्यावेळेला काय परिस्थिती असेल, त्यावेळी कसे बांधकाम केलं गेलं असेल, त्यावेळी कशी लढाई झाल्या असतील आणि हे सगळी जी ऐतिहासिक गोष्ट आहे ही सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे। कारण आपल्या या अनुषंगाने जगभरातले लोक आपल्याकडे पाहायला येतील इकडे आणि त्यामुळे त्यांचं आदरातिथ्य करणं ही आपली जबाबदारी आहे, त्यांना सगळी माहिती देणं आपली जबाबदारी आहे। त्या अनुषंगाने मी सगळ्यांना आवाहन करतो जिल्हावासियांना की असे जर पब्लिक पार्क कुणी आपल्याला पर्यटक येत असतील तर त्यांनी आपलं त्यांचं स्वागत करावं, त्यांना योग्य माहिती द्यावी आणि हा आपला ठेवा जो आहे तो जगापर्यंत जाईल अशी व्यवस्था करावी। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।